कष्ट आणि जिद्द या जोरावरती हिंगोली जिल्ह्यातील पाड्यामध्ये असलेल्या एका विद्यार्थिनीनं MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। संबंध गावासह संपूर्ण जिल्ह्यासमोर या विद्यार्थिनीनं आदर्श ठेवलेला आहे आणि याच विद्यार्थिनीचे हे सगळे कष्ट पाहून पोलीस निरीक्षक यांनी स्वतः गावामध्ये येऊन या तरुणीचा सत्कार केलेला आहे। आपण जर पाहिलं तर हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगावची ही तरुणी आहे। फिलिपिन्स देशामधून या सगळ्या तरुणीनं MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तिचा सत्कार केलेला आहे। आपल्यासोबत वैष्णवी जायबाय आहे। खरं तर हा सगळा जिल्हा आहे तो मागासलेला जिल्हा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थेट विदेशामध्ये जाऊन शिक्षण पूर्ण केलेलं होतं। ही कशी सुरुवात कशी होती आणि याच्यावरती यश कसं मिळवलंय? खरं पाहिलं तर सगळं मी माझं श्रेय माझ्या पप्पांना देईल, कारण त्यांनी मला मोटिवेट केलं। कारण मला थोडे कमी मार्क्स असल्यामुळं मला इथं नंबर माझा लागला नाही, त्याच्यामुळे मी फिलिपिन्समध्ये गेले आणि मी सगळं क्रेडिट माझ्या पप्पांनाच देईल। कोरोना काळामधलं हे संकटामध्ये शिक्षण झालं। अनेक वेळा फिलिपिन्समधून भारत, मग भारतामधून फिलिपिन्स, त्यावेळेसच्या काय आठवणी आहेत आणि संकटामधनं पुढे कसं जायचं, विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल? फिलिपिन्समध्ये होते तेव्हा कोविड होता, त्याच्यामुळं खूप खडतर परिस्थिती होती। आम्ही 2-2 महिने रूमच्या बाहेर पण निघलो नाही। मी अक्षरशः माझ्या आईवडिलांना 2 वर्ष भेटले नाही। पण काहीतरी करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला काहीतरी पाठीमागं सोडावंच लागतं। त्याच्यामुळं मी माझ्या जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन केलं कंप्लीट। पण कमी मार्क मिळाले असताना देखील पुन्हा नव्या उमेदीने शिक्षण पूर्ण केले। अनेक विद्यार्थिनी ह्या कमी मार्कामुळे निरागस होतात, त्यांना काय आव्हान असेल? मला वाटतं त्यांनी निरागस होऊ नये, प्रयत्न करायला पाहिजे। तुमचे जर पॅरेंट्स तुम्हाला म्हणजे मोटिवेट करत असतील की तुम्ही शिका, मी तुम्हाला करतोय, म्हणजे ते तुम्हाला सपोर्ट करत असतील तर काही ना काही करायला पाहिजे। घरी बसून राहू नका, करत राहा, म्हणजे काही ना काहीतरी करायला पाहिजे। तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीतील ही मुलगी आहे। तुम्हाला ही बातमी कधी मिळाली आणि थेट तुम्ही गावात तिचा सत्कार करायला आले, त्याच्या पाठीमागचं कारण काय? आज रोजी आम्हाला बातमी समजली की अतिशय दुर्गम भागातून कुमारी वैष्णवी जायबाहे ही अतिशय दुर्गम भागातून आणि अतिशय खडतर त्या ठिकाणी मेहनत घेऊन आणि खूप शिताफीने तिने हे शिक्षण बाहेर देशात घेतलेलं आहे असं बातमी समजताच मी माझ्या स्टाफसह गोजेगावला पोहोचलो आहे आणि गोजेगाव हद्दीत किंवा या माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व विद्यार्थ्यांनी वैष्णवीचं विशेष म्हणजे आदर्श घ्यावं यासाठी मी तिचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। आणि वैष्णवी दिदी, खरंच तुझ्या हातून चांगली सेवा घडावी ही अपेक्षा करतो आहे आणि फ्युचरसाठी विशेष तुला मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे। आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत विठ्ठल जायबाय। सर, आपण पाहतोय की अनेक विद्यार्थी हे निराश होऊन आपलं शिक्षण सोडतात, पण अशा कठीण परिस्थितीमध्ये एका दुर्गम भागातून तुम्ही लेकीला या यशाच्या शिखरावरती पोहोचवलं आहे। काय संकट होते आणि तुम्ही इतर विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल? कोणतंही आव्हान सहज पेलण्याची क्षमता तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये असते। ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येनं केले। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 महामानव आपल्यासमोर जर आदर्श असतील तर तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती नामोहरम होईल आणि तुम्हाला हवं ते यश तुमच्या आटोक्यात आणता येईल। हेच मला ह्या येणाऱ्या पिढीला सांगायचं आहे आणि पिढीला महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की बाबांनो, हात जोडून नम्र विनंती आहे, तरुणांनो, मोबाईलपासून दूर राहा। आपल्या आईवडिलांचं जे आपल्यासाठी कष्ट करतात त्या कष्टांचं सार्थक करा, कारण येणारा काळ यापेक्षाही खडतर आहे। त्यामुळं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक शिक्षण घ्या आणि मोबाईल आणि इतर माध्यमांपासून दूर राहिलात तर तुमच्यासाठी यश फार काही कठीण नाही आहे। नक्कीच हे वैष्णवीचे वडील होते। आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत। खरं तर गोजेगाव म्हटलं की दुर्गम भाग आहे, शेती या लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि अशा कठीण परिस्थितीत गावच्या लेकीने हे यश मिळवलं आहे, काय सांगाल? खरं म्हणजे वैष्णवी ही आमच्या गावची पहिली महिला तर असून पुरुषामध्ये सुद्धा आमच्या गावात आत्तापर्यंत कोणी डॉक्टर नाही आणि तिने एक गावासमोर आदर्श घालून दिला की कोरोनासारख्या काळात
तिनं फिलिपिन्ससारख्या देशात राहून ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर मुलं किंवा आपण निघत नव्हतो, अशा वेळेस विठ्ठलरावनं सुद्धा एवढं धाडस केलं आणि तिला शिकवलं. तर ही आमच्या गावासाठी कौतुकाची गोष्ट आहे आणि नक्कीच तिच्या या ग्रामीण भाग जरी असला तर तिची प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये आणखी काही डॉक्टर आमच्या गावात घडतील अशी आम्हाला आता आशा निर्माण झालेली. नक्कीच. तर हे गावातील सर्व नागरिक होते, त्यासोबत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी होते आणि वैष्णवीच्या निमित्तानं हेच एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. संकट ही खूप भित्री असतात आणि म्हणून तर ती एकदाच येतात, मात्र त्यावरती मात करून आपलं जे ध्येय आहे ते कसं गाठायचं हे वैष्णवीनं दाखवून दिलं आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.